नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 6 दॅट इज बायोमॉलिक्युल्स आणि त्यामध्ये आपण पाहतोय लिपिड्स. खूप छोटासा आणि क्यूटसा टॉपिक आहे लिपिड्स. जास्त काय याच्यामध्ये डिस्क्रिप्शन नाही आहे, फक्त 2 प्रकार आहेत आणि ते आपण पाहणार आहोत. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी कार्बोहायड्रेट्स कव्हर केलेला आहे आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. मित्रांनो, तुमचे बरेचसे डाऊट्स असतील ना, आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की ते डाऊट्स कोणीतरी लाईव्ह सॉल्व करून द्यावेत, तर त्यासाठी तुम्ही अनअकॅडमीचं आयकॉनिक सबस्क्रिप्शन रेफर करू शकता. कारण हे सबस्क्रिप्शन तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला लाईव्ह डाऊट सॉल्विंग सेशन्स अटेंड करता येतील. सोबतच लाईव्ह मेंटॉरशिप सेशन्स आहेत. तुम्हाला काही फिजिकल नोट्स देखील मिळतील जे खूप ऑर्गनाइज्ड आहेत, जे तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता आणि अजून बरेचसे बेनिफिट्स आहेत. आता हे जे डाऊट्स आहेत तर ते कसे सॉल्व करून मिळतील, तर जस्ट तुम्हाला तुमचे डाऊट्स फाइंड आउट करायचे आहेत आणि अनअकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह मेंटॉरशिपवरती जायचं आहे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर. नेक्स्ट आहे तुम्हाला सेशनचं टाईप निवडायचं आहे की कोणत्या कशासाठी तुम्हाला सेशन हवं आहे. नेक्स्ट तुम्हाला सब्जेक्ट निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या टाईममध्ये ते डाऊट सॉल्व करून पाहिजे तो टाईम स्लॉट निवडायचा आहे आणि सेशन कन्फर्म करायचं आहे. मग तुम्हाला ऑडिओ कॉल येईल की ज्याद्वारे तुमचा डाऊट सॉल्व करून दिलं जाईल. ओके, सो अशा पद्धतीने तुमचे डाऊट्स या ठिकाणी सॉल्व होऊ शकतात. सोबतच नीट यूजीचे नोट्स तुम्हाला या ठिकाणी मिळतील. ते पण अगदी कलरफुल नोट्स आहेत, छान मस्त ऑर्गनाईज केलेले आहेत. यामध्ये तुम्हाला हायलायटेड पोर्शन पाहायला मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला चार्ट्समध्ये इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल जी तुम्ही इझिली मेमराईज करू शकता, लक्षात ठेवू शकता. आणि सगळ्यात शेवटी या चॅप्टरची तुम्हाला समरी देखील पाहायला मिळेल. सो हे सगळे नोट्स तुम्हाला मिळतील आयकॉनिक सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर. आयकॉनिक सबस्क्रिप्शनसाठी तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरू शकता, म्हणजे तुम्हाला अजून 10% डिस्काउंट यावर पाहायला मिळेल. त्यानंतर ॲज यू नो की अनअकॅडमीवरती प्रत्येक वीकला एक स्कॉलरशिप टेस्ट होत असते. एकदम फ्री टेस्ट आहे, एनरोलमेंट पण फ्री आहे. फक्त तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरू शकता आणि एनरोलमेंट करू शकता. दर संडेला सकाळी 11 वाजता ही टेस्ट सुरू होते. तुम्ही अजूनही ही टेस्ट जॉईन करू शकता. सोबतच ही फ्री आहे, तुम्हाला काहीच पे करायचं नाही आहे. पण तुम्हाला यामधून बरेचसे प्राइजेस मिळू शकतात. जर तुमचा 1 to 3 मध्ये रँक आला तर तुम्हाला 1 इयरचं नीट UGचं सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये मिळू शकतं. ठिकाणी स्कॉलरशिप जिंकू शकता. अजून एक गोष्ट, तुम्हाला माहिती असेल की CBSEचा पेपर पॅटर्न बदललेला आहे. सो तुम्हाला जर त्या बदललेल्या पेपर पॅटर्ननुसार एक्झाम्स द्यायच्या असतील की पेपर पॅटर्न नेमका कसा येईल, त्याच्यामध्ये कसे प्रश्न येतील, तर त्यासाठी अनअकॅडमीतर्फे CBSE टर्म 1साठी एक मॉक टेस्ट आयोजित केलेली आहे. त्यामध्येही तुम्ही पार्टिसिपेट होऊ शकता. यामध्ये ही मॉक टेस्ट फ्री असणार आहे, तुम्हाला काहीच पे करायचं नाही आहे. फक्त सुहानी 10 हा कोड वापरायचा आहे आणि तुम्हाला फ्रीमध्ये ही मॉक टेस्ट देता येईल. प्रत्येक वीकला ही मॉक टेस्ट आहे. सोबतच CBSEने ज्याप्रमाणे गाईडलाईन्स दिलेले आहेत त्याप्रमाणे ही मॉक टेस्ट आहे. आणि अजून तुम्हाला या ठिकाणी बऱ्याचशे फीचर्स मिळणार आहेत, जसं की तुमचा डिटेल रिपोर्ट वगैरे तुम्हाला मिळेल की तुम्ही कशा पद्धतीने परफॉर्म केलेला आहे. आणि तुम्हाला जर एखादा प्रश्न नाही आला त्याचा व्हिडिओ सोल्युशन पण तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ही टेस्ट पूर्ण इंडियामधले स्टुडंट्स देणार आहेत. सो तुम्ही तुमचं ऑल इंडिया रँक पण प्रेडिक्ट करू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्हाला क्लास 10साठी आणि क्लास 12साठी दोन्ही म्हणजे कोणत्याही स्टँडर्डला तुम्ही जर असाल तरीही तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. 90 मिनिट्सची एक्झाम असेल, MCQ बेस्ड आहे ऑब्वियसली. 10th स्टँडर्डसाठी असाल तर मॅथ्स आणि सायन्स या दोन्ही सब्जेक्टसाठी होईल. 12th स्टँडर्डमध्ये असाल तर PCMB चारही ग्रुपसाठी होईल. आता ह्या ज्या टेस्ट आहेत ह्या 11 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या आहेत. सो तुम्ही फ्रीमध्ये एनरोलमेंट करू शकता सुहानी 10 हा कोड वापरून. सो थँक्यू सो मच. लिपिड्स म्हणजे काय, जर आपण सिम्पल लँग्वेजमध्ये पाहिलं तर लिपिड्समध्ये काय काय असतं, एकतर अल्कोहोल आणि फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिड म्हणजे काय, कोणते पण ऑइली सबस्टन्सेस. सो ऑइली सबस्टन्सेस किंवा फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल किंवा अल्कोहोल यांचा बॉन्ड याला आपण म्हणतो लिपिड्स. सो दीज आर ग्रुप ऑफ सबस्टन्सेस विथ ग्रीसी कन्सिस्टन्सी. ग्रीसी म्हणजे काय, जसं की तेल असतं ना असं चिकट समथिंग लाईक दॅट, तर त्याप्रमाणे. विथ लॉंग हायड्रोकार्बन चेन कंटेनिंग कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. यामध्ये पण 3 ठरलेले त्रिकूट ज्याला आपण कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन म्हणतो तर ते असणार आहेत. पण यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ज्याप्रमाणे आपण कार्बोहायड्रेट्समध्ये पाहिलं होतं की हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे 2:1च्या रेशोमध्ये असतात, त्याप्रमाणे लिपिड्समध्ये ते नसणार आहेत. लिपिड्समध्ये हा रेशो 2:1 नसून 2:1पेक्षा मोठा असणार आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी असं काय गरजेचं नाही आहे की हायड्रोजन जेव्हा 2 असतील तेव्हा ऑक्सिजन 1च असायला पाहिजे, असं काय कंपल्सरी नाही आहे. ओके, नेक्स्ट आहे लिपिड इज अ ब्रॉडर टर्म यूज्ड फॉर फॅटी ॲसिड्स अँड देअर डेरिव्हेटिव्स.
सो लिपिड म्हणजे काय, बेसिकली फॅटी ॲसिड्स, त्याच्यापासून तयार होणारे कंपाऊंड्स हेच आहे, फक्त एवढंच की जरासं एक ॲडव्हान्स टर्म ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे आहे लिपिड. दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. लिपिड्स ऑर्गॅनिक सॉल्वंट्समध्ये सोल्युबल असतात, म्हणजेच नॉन पोलर सॉल्वंट्समध्ये सोल्युबल असतात. लेट अस अंडरस्टँड व्हॉट फॅटी ॲसिड्स आर. आता फॅटी ॲसिड्स म्हणजे काय हे आपण बघूया. फॅटी ॲसिड्स आर ऑर्गॅनिक ॲसिड्स विच आर कंपोज्ड ऑफ हायड्रोकार्बन चेन एंडिंग इन कार्बोक्सिल ग्रुप. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं कोणत्याही फॅटी ॲसिडमध्ये, लेट अस सपोज की हे आहे आपलं फॅटी ॲसिड. आता या फॅटी ॲसिडमध्ये कार्बन 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 आहेत, ऑब्वियसली त्याला हायड्रोजन जॉईंट असणार आहेत, आणि या ठिकाणी एक ग्रुप असणार आहे ज्याला आपण म्हणतो कार्बोक्सिल. हा ग्रुप तुम्ही कुठेतरी पाहिलं आहे, समथिंग लाईक ॲसिटिक ॲसिडमध्ये. एक्झॅक्टली. सो कार्बोक्सिल ग्रुप जसं की ॲसिटिक ॲसिडमध्ये असतो, पण ॲसिटिक ॲसिड वेगळा टर्म आहे, त्याचा इथे काही संबंध नाही आहे. फक्त मला एवढं सांगायचं आहे की COOH हे कंपल्सरी लिपिडमध्ये असणार आहे. ओके, जसं की या ठिकाणी आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट, आता याचे पण दोन प्रकार पडतात, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड नाही आहे कार्बन कार्बनमध्ये, ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड नाही आहे त्यांना आपण म्हणतो सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. मग आता डबल बॉन्ड नाही आहे म्हणजे सिंगल बॉन्ड आहे का, तर असाही दुसरा अर्थ होऊ शकतो. पण तुम्ही जर NCERTमध्ये पाहिलं किंवा या बुकमध्ये जरी पाहिलं तरी दोघांमध्येही डबल बॉन्ड नाही असा अर्थ दिला आहे. सो एक्झाममध्ये असे दोन ऑप्शन्स असू शकतात, एक तर डबल बॉन्ड नाही आहे असा एक ऑप्शन, आणि दोज हू हॅव सिंगल बॉन्ड. ओके, तर तुम्ही या ठिकाणी डबल बॉन्ड नाही आहे हा ऑप्शन क्लिक करायचा जर दोन ऑप्शन असतील तर. सो त्याच्यामुळे हे एक खूप महत्त्वाचं टर्म आहे की नो डबल बॉन्ड्स. ओके, नेक्स्ट आहे, याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, म्हणजे दोन एक्झाम्पल्स आहेत. पाल्मिटिक ॲसिड ज्याच्यामध्ये 16 कार्बन असतात, आणि दुसरा आहे स्टेरिक ॲसिड ज्याच्यामध्ये असणार आहेत 18 कार्बन. ओके, पाल्मिटिक ॲसिडमध्ये असे 16 कार्बन असतात, नेहमीप्रमाणे एकाकडे कार्बोक्सिल आणि वरती सगळे हायड्रोजन. स्टेरिकमध्ये पण सेम, फक्त कार्बन 18 असणार आहेत. सो पाल्मेटिक आणि स्टेरिक हे बऱ्याचशा प्लांट्समध्ये आणि ॲनिमल्सच्या फॅट्समध्ये पाहायला मिळतात. सो ते त्यांच्यामध्ये असणाऱ्या फॅट्सचे एक एक्झाम्पल आहे. सो बेसिकली सॅच्युरेटेडमध्ये आपल्याला कुठेही डबल बॉन्ड वगैरे काही पाहायला मिळत नाही आहे, सगळीकडे कसं आहे सिंगल बॉन्ड. पण लक्षात ठेवताना काय ठेवायचं, नो डबल बॉन्ड्स. आता आपण पाहतोय दुसरा भाग याचा, दॅट इज नॉन सॅच्युरेटेड. याच्या एक्झॅक्टली थोडंसं अपोजिट. आता नॉन सॅच्युरेटेडमध्ये काय सांगितलेलं आहे, आर विथ 1 or more डबल बॉन्ड्स, म्हणजे यांच्यामध्ये एक डबल बॉन्ड किंवा एकपेक्षा अधिक डबल बॉन्ड असू शकतात. ओके, फॉर एक्झाम्पल ओलेक ॲसिड फाउंड इन नियरली ऑल फॅट्स अँड ओलेक ॲसिड तुम्ही बऱ्याचदा फॅट्सवरती लिहिलेलं पाहिलं असेल की ओलिक ॲसिड बऱ्याचदा सगळ्या फॅट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट आहे लिनोलेइक ॲसिड. लिनोलेइक ॲसिड म्हणजे काय, फाउंड इन मेनी सीड ऑइल्स आर एक्झाम्पल ऑफ अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. लिनोलेइक ॲसिड आपल्याला बऱ्याचशा सीड ऑइल्समध्ये, म्हणजे जे ऑइल सीडपासून काढलेलं आहे अशा ऑइल्समध्ये पाहायला मिळतं. दिस फॅटी ॲसिड्स आर बेसिक मॉलिक्युल्स विच फॉर्म डिफरंट काइंड्स ऑफ लिपिड्स. लिपिड्स मे बी क्लासिफाईड ॲज सिम्पल लिपिड्स, कंपाऊंड लिपिड्स अँड डिराइव्ड लिपिड्स. ओके, सो सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काय आहे, डबल बॉन्डमध्ये पाहायला मिळतोय. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट, डबल बॉन्ड कार्बन कार्बनमध्ये असायला पाहिजे, बाकी कोणामध्ये नाही. नाही तर तुम्ही म्हणाल की या ठिकाणी पण तर डबल बॉन्ड आहे, पण हा कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये आहे. इथे पण डबल बॉन्ड आहे, पण हा डबल बॉन्ड आपण कन्सिडर करत नाही. डबल बॉन्ड किंवा सिंगल बॉन्ड जोही कुठला बॉन्ड आहे तो कार्बन कार्बनमध्ये असायला पाहिजे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सिम्पल लिपिड्स. छान साधे सुटसुटीत सिम्पल आहेत. दीज आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स विथ व्हेरियस अल्कोहोल्स. आता जेव्हा फॅटी ॲसिड्समध्ये बॉन्ड्स तयार होतात तेव्हा त्याला आपण इस्टर लिंकेज किंवा इस्टर बॉन्ड असं म्हणतो. सो आता हे जे सिम्पल लिपिड्स आहेत ते काय आहेत, इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स विथ व्हेरियस अल्कोहोल्स, म्हणजे बरेचसे अल्कोहोल्स आणि फॅटी ॲसिड्स यांच्यामध्ये कोणतं लिंकेज आहे, इस्टरचं लिंकेज आहे, आणि त्याला आपण म्हणणार आहोत सिम्पल लिपिड्स. फॅट्स अँड वॅक्सेस आर सिम्पल लिपिड्स. सिम्पल लिपिड्सचे दोन खूप पॉप्युलर एक्झाम्पल्स आहेत, दॅट इज फॅट्स आणि वॅक्स. वॅक्स म्हणजे काय, जे बीहाईव्ह तुम्ही पाहिलं असेल मधमाशाचं पोळं वगैरे, त्यामध्ये जे वॅक्स असतं तर ते किंवा काही प्लांट्सच्या लिव्जवरती किंवा फळांवरती किंवा बऱ्याचदा फुलांवरतीही अशा प्रकारचा एक वॅक्सचा लेअर असतो, तोही वॅक्स आपण याच्यामध्ये इन्क्लूड करतो. ओके, नेक्स्ट आहे फॅट्स आर इस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स विथ ग्लिसरॉल. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फॅटी ॲसिड आणि ग्लिसरॉल यांच्यामध्ये इस्टर बॉन्ड तयार होतो, त्याला आपण म्हणतो फॅट्स. जसं की फॉर एक्झाम्पल आहे ट्रायग्लिसराइड्स. ट्रायग्लिसराइड्समध्ये काय होतं, हे आहे ट्रायग्लिसराइडचं स्ट्रक्चर. ट्रायग्लिसराइड्समध्ये काय आहेत, 3 घेतलेले आहेत, 3 मॉलिक्युल्स ऑफ फॅटी ॲसिड्स, म्हणजे 3 चेन्स आहेत फॅटी ॲसिड्सचे, आणि ते 3 चेन्स एका ग्लिसरॉलच्या मॉलिक्युलला अटॅच केलेले आहेत, आणि यापासून तयार होतं ट्रायग्लिसराइड, जे की एक फॅट आहे, सिम्पल लिपिड आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट, generally unsaturated fats are liquid at room temperature.
सो जनरली जर आपण पाहिलं जे अनसॅच्युरेटेड फॅट असतात, अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त डबल बॉन्ड्स आहेत, तर ते कशा असतात, ॲट दी रूम टेम्परेचर म्हणजे नॉर्मल लॅबोरेटरीमधल्या टेम्परेचरवरती कशा असतात, लिक्विड फॉर्ममध्ये असतात आणि त्यांना आपण सिम्पल ऑइल म्हणतो. नेक्स्ट आहे अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स आर हायड्रोजनेटेड टू प्रोड्यूस फॅट्स, फॉर एक्झाम्पल वनस्पती घी. आपल्याकडे एखादं अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आहे, म्हणजेच आपल्याकडे कुठला पण अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड घ्या, त्याचं जर आपल्याला सॅच्युरेटेड करायचं असेल तर आपण काय करतो, त्याला हायड्रोजन देतो. सो जेव्हा हायड्रोजन त्या अनसॅच्युरेटेडमधून पास होईल तेव्हा आपल्याला सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड मिळतं. ओके, फॉर एक्झाम्पल आहे वनस्पती घी. नेक्स्ट आहे, आणि या प्रोसेसला आपण म्हणतो हायड्रोजिनेसिस. नेक्स्ट आहे फॅट्स. फॅट्स आर अ न्यूट्रिशनल सोर्स विथ हाय कॅलोरिफिक व्हॅल्यू. आता हे कॅलोरिफिक व्हॅल्यू काय असतं, तुम्ही जर पाहिलं तर फॅट्स किंवा लिपिड्सपासून आपल्याला पर ग्राम लिपिडपासून 1 ग्राम लिपिडपासून 9 किलो कॅलोरी एवढं कॅलोरीज मिळतात. कॅलोरी माहिती असतीलच ना, सो त्या 9 किलो कॅलोरी आपल्याला मिळणार आहेत कशापासून, 1 ग्राम ऑफ लिपिडपासून. हेच जर आपण प्रोटीनच्या तुलनेमध्ये पाहिलं तर प्रोटीन आपल्याला फक्त 4 किलो कॅलोरी देणार आहे एका प्रोटीनच्या ग्राममधून. कार्बोहायड्रेट्स पण फक्त 4 किलो कॅलोरी आपल्याला देणार आहे एका पर ग्राम ऑफ कार्बोहायड्रेट करून. पण तेच जर लिपिडमध्ये पाहिलं तर आपल्याला 9 किलो कॅलोरी म्हणजे डबल आणि थोडं जास्त आपल्याला कॅलोरी या ठिकाणी मिळतात. म्हणजे लिपिड्सपासून किंवा फॅट्सपासून जास्त कॅलोरीज आपल्याला मिळतात. सो त्याच्यामुळे ते हाय कॅलोरिफिक त्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे. नेक्स्ट आहे फॅट्स ॲक्ट ॲज रिझर्व फूड मटेरियल्स. आपल्या बॉडीमध्ये पण फॅट रिझर्व फूड मटेरियल्सप्रमाणेच काम करतात. प्लांट्सच्या बॉडीमध्ये पण सेम. इन प्लांट्स इट इज स्टोअर्ड इन सीड्स टू नरिश एम्ब्रियो ड्युरिंग जर्मिनेशन. तुम्हाला जर्मिनेशन माहिती असेलच. जर्मिनेशनमध्ये काय होतं, सीड सॉईलमध्ये गेलेलं आहे, त्याचं आता प्लांटमध्ये कन्व्हर्जन होणार आहे. सो ते सीड जेव्हा सॉईलमध्ये जातं तेव्हा त्याचं प्लांटमध्ये कन्व्हर्जन होईपर्यंत त्या सीडची ग्रोथ व्हावी यासाठी ते लगेच काय सीड जन्मल्या फोटोसिंथेसिस करतं का, नाही. ते प्लांटमध्ये होणार, थोडं ग्रो होणार, मग ते कॅपेबल होणार फोटोसिंथेसिससाठी, मग ते फोटोसिंथेसिस करणार, मग ते स्वतःचं फूड तयार करणार. सो तेवढ्या पिरियडपर्यंत ते काय खाणार, किंवा त्याला काहीतरी पाहिजे ना फॉर दी नरिशमेंट, फॉर दी ग्रोथ. सो त्यासाठी त्याच्या एम्ब्रिओमध्ये ऑलरेडी त्या सेलमध्ये ऑलरेडी त्याचं सगळी तयारी करून ठेवलेली असते. त्याच्या सीडमध्ये प्रेझेंट असतात फॅट्स, जे की त्या एम्ब्रिओला किंवा त्या सीडला जर्मिनेट व्हायला, प्लांटपर्यंत ग्रो व्हायला, जोपर्यंत फोटोसिंथेसिस करू शकत नाही तोपर्यंत हेल्प करतं. ओके, सो त्यांच्या बॉडीमध्ये किंवा त्यांच्या सीडमध्ये फॅट्स ॲज अ स्टोअर्ड मटेरियल म्हणून असतं, जे की या एम्ब्रिओला किंवा या सीडला जर्मिनेट व्हायला हेल्प करतं. नेक्स्ट आहे इन ॲनिमल्स फॅट इज स्टोअर्ड इन दी ॲडिपोसाइट्स. ॲडिपोसाइट्स म्हणजे आपले जे ॲडिपोस टिश्यूमध्ये असणारे जे सेल्स आहेत त्याला आपण ॲडिपोसाइट्स म्हणतो. ऑफ द ॲडिपोस टिश्यू फॅट्स डिपॉझिटेड इन सबक्युटॅनस टिश्यू, जे की आपल्या बॉडीवरचं मास फॅट्स ज्याला आपण म्हणतो बॉडीवरती एक फॅटचा लेअर असतो ना आपल्या, तर ते सोबतच हे जे फॅटचा लेअर आहे तर ते ॲज अ इन्सुलेटर म्हणून काम करतं. म्हणजेच काय, तर आपल्या बॉडीमधली हीट बाहेर जाऊ देत नाही. सो तुम्ही जर पाहिलं असेल, जे व्यक्ती थोडेसे हट्टेकट्टे असतात तर त्यांना जास्त थंडी वाजत नाही का, तर त्यांच्या बॉडीमध्ये एक फॅटचा लेअर असतो, त्यामुळे त्यांच्या बॉडीमधली हीट बाहेर जात नाही. सो त्यांच्या बॉडीमधलं टेम्परेचर मेंटेन राहतं. ॲज कम्पॅरेटिव्हली तुम्ही जर पाहिलं एखाद्या व्यक्ती असा सुकडा किंवा ज्याला आपण म्हणतो की बारीक वगैरे आहे, तर त्या पद्धतीचा आहे, तर त्याला खूप जास्त थंडी वाजते. कारण हेच की त्यांच्या बॉडीमध्ये फॅटची व्हॅल्यू किंवा फॅटचं अमाऊंट कमी आहे, आणि फॅट कमी असल्यामुळे बॉडीमधली हीट इझिली सराउंडिंगमध्ये ट्रान्सफर होते किंवा निघून जाते, आणि त्यामुळे त्यांना थंडी जास्त वाजते. ओके, सो एक बेसिक एक्झाम्पल होतं. नेक्स्ट आहे फॅट्स डिपॉझिटेड अराउंड द इंटरनल ऑर्गन्स ॲक्ट्स ॲज कुशन्स टू ॲब्झॉर्ब मेकॅनिकल शॉक्स. सो आपल्या बॉडीमध्ये जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याचदा काही ॲक्टिव्हिटीज करत असताना फ्रिक्शन होतं. सो ते फ्रिक्शन झाल्यामुळे काही मेकॅनिकल शॉक्स वगैरे क्रिएट होतात, आणि ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी पण काहीतरी पाहिजे ना. सो त्यासाठी ते जे इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांच्या अवतीभोवती असतात फॅटचे लेयर्स, की जे ते मेकॅनिकल शॉक ॲब्झॉर्ब करतात. ज्याप्रमाणे उशी असते, जशी की गुबगुबीत छान असते, मोठी असते, तर त्याचप्रमाणे इंटरनल ऑर्गन्सच्या आजूबाजूला उशीसारखे फॅट्स प्रेझेंट असतात. नेक्स्ट आहे वॅक्स. वॅक्स इज अनादर एक्झाम्पल ऑफ सिम्पल लिपिड. दे आर इस्टर्स ऑफ लॉंग चेन फॅटी ॲसिड्स विथ लॉंग चेन अल्कोहोल्स. अल्कोहोल्स आणि फॅटी ॲसिड्स यांच्या खूप मोठ्या मोठ्या चेन्स असतात, जे इस्टर लिंकेजनी लिंक्ड आहेत, त्याला आपण म्हणतो वॅक्स. आता हे कशामध्ये पाहायला मिळतं, दे आर फाउंड इन ब्लड, गोनॅड्स अँड सिबॅसियस ग्लँड्स. गोनॅड्स म्हणजे सेक्शुअल ऑर्गन्स, आणि सिबॅसियस ग्लँड म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती तेल येतं, चेहरा ऑइली असेल तर. सो ते कशामुळे आहे, ते सिबॅसिस आहे. सो अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये बरेचसे ऑइल सिक्रिटिंग ग्लँड्स असतात, ज्याला आपण सिबॅसिस ग्लँड म्हणतो. आणि ब्लड तुम्हाला माहिती आहे, खून. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वॅक्सेस आर नॉट ॲज रेडिली हायड्रोलाइज्ड ॲज फॅट्स अँड आर सॉलिड ॲट ऑर्डिनरी टेम्परेचर, फॉर एक्झाम्पल वॅक्स इन बी हाईव्ह. सो जसं की आपण पाहिलं, जे आपले अनसॅच्युरेटेड फॅट्स आहेत तर ते रूम टेम्परेचरवरती कसे असतात, लिक्विड फॉर्ममध्ये असतात.
त्याप्रमाणे वॅक्स मात्र रूम टेम्परेचरवरती सॉलिड फॉर्ममध्ये असतं. फॉर एक्झाम्पल ते मधमाशीचं पोळं. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट लाईक दिस, या ठिकाणी तुम्ही बिहाईव्ह पाहू शकता. नेक्स्ट आहे वॅक्सेस फ्रॉम वॉटर इज इनसोल्युबल वॅक्सेस फॉर्म वॉटर इनसोल्युबल कोटिंग ऑन हेअर अँड स्किन इन ॲनिमल्स. सो ॲनिमल्सच्या बॉडीवरती पण वॅक्सचा एक लेअर असतो की ज्यामुळे किंवा स्किनच्या बाजूला किंवा हेअर्सच्या बाजूला असतो की हेअर्सच्या वरखाली वगैरे असतो की यासाठी की जे पण ऑइल त्यांच्या बॉडीवरती पडेल तर ते इझिली आतमध्ये खेचलं जाणार नाही. आता आपल्या पण शरीरावरती जर पाणी पडलं तर ते काय आतमध्ये खेचलं जातं का? नाही. सो त्याचप्रमाणे इतर जे पण ॲनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीवरती पण वॅक्सचा एक लेअर असतो ज्याच्यामुळे पाणी आतमध्ये जाऊ नये, इझिली खेचलं जाऊ नये स्किनच्या थ्रू. ओके. नेक्स्ट आहे जर तुम्ही कोणतंही प्लांट पाहिलं जसं की फॉर एक्झाम्पल लोटसचं जर तुम्ही लीफ पाहिलं असेल तर त्याच्या लीफवरती एक असा वॅक्ससारखा लेअर असतो की ज्यामुळे ते लीफ जे आहे त्याच्यावरती पाणी साठून राहत नाही आणि पाणी जर साठून राहिलं तर ते बुडून जाईल ना. सो ते फ्लोट व्हावं यासाठी त्याच्यावरती पाणी साठून राहत नाही. पाणी न साठण्यामागे रिझन हेच आहे की त्याच्यावरती एक वॅक्सचा लेअर असतो. सिमिलरली बरेचसे जे पण वॉटरी एरियामध्ये राहणारे जे पण प्लांट्स आहेत त्यांच्या बार्कवरती पण म्हणजे त्यांच्या स्टेमवरती पण अशा प्रकारचा लेअर पाहायला मिळतो. सो हे होतं ऑल अबाउट सिम्पल लिपिड्स. आता आपण पाहतोय कंपाऊंड लिपिड्स. कंपाऊंड लिपिड्स नावातच कंपाऊंड आहे, काहीतरी गुंतागुंत असणार आहे थोडीशी. ती काय गुंतागुंत आहे त्यात आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा दीज आर इस्टर ऑफ फॅटी ॲसिड्स कंटेनिंग अदर ग्रुप्स लाईक फॉस्फेट, शुगर एक्सेट्रा. आता हे फॅटी ॲसिड तर आहेतच पण सोबतच यांच्यामध्ये अजूनही काही ग्रुप्स ॲड होतात. जर त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप ॲड झाला तर फॉस्फोलिपिड, फॉस्फो म्हणजे फॉस्फेट, लिपिड म्हणजे लिपिड. शुगर ॲड झालं तर ग्लायकोलिपिड. मोस्टली आपण ग्लुको हे सगळे शब्द शुगरसाठी वापरतो. सो या ठिकाणी शुगर आणि आपलं लिपिड असं मिळून ग्लायकोलिपिड. दे कंटेन अ मॉलिक्यूल ऑफ ग्लायसेरॉल म्हणजेच काय आपलं अल्कोहोल, 2 मॉलिक्युल्स ऑफ फॅटी ॲसिड्स अँड अ फॉस्फेट ग्रुप और सिम्पल शुगर. आता याच्यामध्ये डिपेंड आहे की आपल्याला फॉस्फोलिपिड पाहिजे की ग्लायकोलिपिड पाहिजे. फॉस्फोलिपिड हवा असेल तर त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप पाहायला मिळेल. ग्लायकोलिपिड पाहिजे असेल तर शुगर ग्रुप पाहायला मिळेल. सम फॉस्फोलिपिड सच ॲज लेसिथिन, खूप महत्त्वाचा आहे लेसिथिन हा शब्द. हे एक फॉस्फोलिपिड आहे, हे तुम्हाला बरेचदा विचारलं जाऊ शकतं. ऑल्सो हॅव अ नायट्रोजनस कंपाऊंड अटॅच टू दी फॉस्फेट ग्रुप. सो लेसिथिनमध्ये फॉस्फेट असतं, लिपिड्स आहेत ऑब्वियसली, पण त्याच्यामध्ये अजून एक येतं ते म्हणजे नायट्रोजन ग्रुप जे की फॉस्फेटला अटॅच असतं. फॉस्फोलिपिड हॅव बोथ हायड्रोफोबिक आणि हायड्रोफिलिक. आता हायड्रोफिलिक म्हणजे काय? वॉटर लवर, जे त्यांना वॉटरशी राहायला मजा वाटते किंवा त्यांचा आणि वॉटरची छान दोस्ती आहे. पण जे हायड्रोफोबिक आहेत, हायड्रोफोबिक म्हणजे काय? वॉटर्स आणि त्यांचं भांडण आहे 36 आकडा आहे ते एकत्र राहत नाहीत. ओके. सो हायड्रोफिलिक जे की पोलार ग्रुप्स आहेत. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं हे कशाचं स्ट्रक्चर आहे थोडंसं आठवा, मागच्या लेसनमध्ये आपण पाहिलं आहे एक्झॅक्टली प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन. तर सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन अशा प्रकारे लिपिड बायलेअरपासून बनलेलं असतं. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे जे पोलार्स आहेत किंवा जे हेड्स आहेत तर ते फॉस्फेटपासून बनलेले असतात आणि हे जे टेल्स आहेत खालचे हे लिपिडचे असतात. अशा प्रकारे फॉस्फोलिपिड बायलेअर याला आपण म्हणतो. सो आता हे जे वरचे आहेत हे फॉस्फेट जे आहे हा ग्रुप आहे हायड्रोफिलिक म्हणजे ते वॉटर लवर आहे आणि त्याच्यामुळे याच्यावरती वॉटर राहू शकतं. आतमधला जो भाग आहे तर तो वॉटर हेटर म्हणजेच हायड्रोफोबिक आहे. ओके. सो अशा पद्धतीने हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक असं मिळून नेचर तयार होतं कोणाचं? सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फॉस्फोलिपिड कंट्रीब्यूट इन द फॉर्मेशन ऑफ सेल मेम्ब्रेन. ग्लायकोलिपिड्स कंटेन ग्लिसरॉल, फॅटी ॲसिड्स, सिम्पल शुगर्स सच ॲज गॅलेक्टोज. गॅलेक्टोज म्हणजे काय? आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पाहिले गॅलेक्टोज एक प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे, डायसेक्राइड आहे. दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज सेरेब्रोसाइड्स. लार्ज आणि त्यांना पण सेरेब्रोसाइड्स म्हणतो सिम्पल. नेक्स्ट आहे लार्ज अमाऊंट्स ऑफ देम हॅव बीन फाउंड इन ब्रेन आणि हे सेरेब्रोसाइड्स ब्रेनमध्ये पाहायला मिळतात. सोबतच त्यामध्ये काही व्हाईट मॅटर प्रेझेंट असतं ब्रेनमध्ये, व्हाईट मॅटर. नेक्स्ट आहे मायलिन शीथ. हे मायलिन शीथ काय आहे तर तुम्ही सगळ्यांनी नर्व सेल पाहिलं असेल. नर्व सेलमध्ये जे एक्झॉन असतं तर ते एक्झॉनचं आउटर कवरिंग जे आहे तर ते या मायलिन शीथनी बनलेलं असतं आणि हे मायलिन शीथ या लिपिड्सपासून बनलेलं असतं. ओके. सिम्पल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दॅट इज स्टिरॉल्स. स्टिरॉल्स खूप छोटासा टॉपिक आहे. स्टिरॉल्स काय आहेत? डिराइव्ह लिपिड्स आहेत. डिराइव्ह लिपिड्स म्हणजे काय की नेचरमध्ये इझिली स्वतः तयार नाही झालेत किंवा ह्यांच्या प्रॉपर्टीज जरी लिपिडशी सिमिलर असल्या तरी पण ते लिपिड्स नाही आहेत, लाईक लिपिड्स आहेत. ओके. लिपिडप्रमाणे आहेत. ओके. सो दे आर कंपोज्ड ऑफ फ्युज्ड हायड्रोकार्बन रिंग्स म्हणजे स्टिरॉइड न्यूक्लियस अँड अ लॉंग हायड्रोकार्बन साईड चेन. सो वन ऑफ द मोस्ट कॉमन स्टिरॉल जे आहे ते म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारा कोलेस्ट्रॉल. सो इट इज वाईडली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल सेल्स ऑफ द ॲनिमल बॉडी
बट पर्टिक्युलरली इन नर्वस टिश्यूमध्ये किंवा नर्व टिश्यूमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं काय कोलेस्ट्रॉल. सो कोलेस्ट्रॉल एक्झिस्ट आयदर फ्री ऑर कोलेस्ट्रॉल इस्टर. सो ते फ्री स्टेटमध्ये पाहायला मिळतं किंवा कोलेस्ट्रॉल इस्टरसोबत म्हणजे बॉन्डिंगमध्ये पाहायला मिळतं. फॉर एक्झाम्पल आहे ॲड्रिनोकॉर्टिकॉइड्स हे आपल्या बॉडीमध्ये आहे टू रिड्यूस दी पेन. नेक्स्ट आहे सेक्स हॉर्मोन्समध्ये जसे की प्रोजेस्टेरॉन आहे, टेस्टेस्टेरॉन आहे आणि व्हायटॅमिन डी. हे सगळं कशापासून तयार होतं किंवा सिक्रेट होतं, सिंथसाइज होतं विथ दी हेल्प ऑफ कोलेस्ट्रॉल किंवा कोलेस्ट्रॉलमुळेच हे सगळं तयार होतं आपल्या बॉडीमध्ये. कोलेस्ट्रॉल इज नॉट फाउंड इन प्लांट्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. प्लांट्समध्ये कोलेस्ट्रॉल नसतं. मग काय असतं तर प्लांट्समध्ये असतं फायटोस्टिरॉल्स. फायटोचा अर्थ प्लांट्स, स्टिरॉल्स म्हणजे स्टिरॉल्स. ओके. सो प्लांट्स कंटेन्स किंवा प्लांट्स हॅव फायटोस्टिरॉल्स. ओके. नेक्स्ट आहे याम प्लांट. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल नसेल, गुगलवरती जाऊन पाहू शकता की याम प्लांट काय करतं, प्रोड्युसेस अ स्टिरॉइड कंपाऊंड कॉल्ड ॲज डायोस्टेनेन. हे डायोस्टेनेन काय आहे तर ते बर्थ कंट्रोल पिल्समध्ये वापरलं जातं. ते ॲज अ अँटी फर्टिलिटी पिल्स म्हणून वापरलं जातं. का तर जेव्हा एखाद्या वुमनच्या ऊमध्ये झायगोट तयार होतं आणि त्याचं बेबी त्याच्यापासून तयार होणारा बेबी तिला नको असेल किंवा काही रिझन्स असतील तर त्यामुळे ते झायगोट डिस्ट्रॉय करण्याचं काम या पिल्स करू शकतात. ओके. सो त्याच्यामुळे याला आपण बर्थ कंट्रोल पिल्स असं म्हणतो, जे की फॅमिली प्लॅनिंगसाठी वापरले जातात. सो अशा पद्धतीने या ठिकाणी स्टिरॉल्स कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट आहे प्रोटीन्स. थोडासा वेगळा टॉपिक आहे, थोडासा मोठा आहे, थोडासा छोटा आहे, जो की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल. Thank you so much for watching this video. See you in next video. Bye bye. Tata.